मंत्र्यांना पण आम्हाला तेही 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल त्यावेळेस आपली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची त्या ठिकाणी झाली पाहिजे हा आमचा सगळ्यांचा कटाक्षाने प्रयत्न आहे आणि त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना रोजगार निर्माण होतात। आपलं विजन क्लिअर आहे, कधी आपण कोणाला वाऱ्यावर सोडत नाही, सर्व घटकांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे। पक्षाच्या ध्येय धोरणांशी विचारांशी कधी आपण त्या ठिकाणी तडजोड करणार नाही। महाराष्ट्राचा विकास, पुणे जिल्ह्याचा विकास, बारामतीचा विकास हा आपला अजेंडा आहे। त्या अजेंड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही। आणि माझं काय झालंय, मला पहिल्या 5 वर्षाचा अनुभव, दुसऱ्या 5 वर्षाचा अनुभव, प्रत्येक वेळेस त्याच्यात भर पडत गेली आणि त्याच्यावर कामं कशा पद्धतीने मंजूर करायची ह्याची फार मोठी नॅक ही मला समजलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळा विकास पाहायला मिळतोय। राज्याच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचं आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचं काम, त्या सुसंस्कृत महाराष्ट्राची निर्मिती आणि समाजातल्या वंचित दुर्बल प्रगतींचा विचार करणारं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे। मी मगाशीच, तुम्ही काही जण असाल काही जण नसाल, परंतु मुलींना 8 लाखाच्या आत उत्पन्न ज्यांच्या आई वडिलांचं आहे त्या मुलींना, कुठल्याही जाती धर्माची ती मुलगी असो, त्या सगळ्यांना तिचं शिक्षण मोफत करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे। मोफत। त्याच्यावर